गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण किंगडम प्रोटिस्टा कंप्लीट केलं होतं. आज आपण नेक्स्ट किंगडमबद्दल बघणार आहोत, किंगडम फंजाय. ज्या ब्रांचमध्ये फंजायचा स्टडी केला जातो त्या ब्रांचला मायकॉलॉजी असं सुद्धा म्हटलं जातं. द स्टडी ऑफ फंजाय इज कॉल्ड ॲज मायकॉलॉजी. तर स्टुडंट्स, फंजाय काय असतं की ज्याला आपण बुरशी असं म्हणतो, जे एक हेअर लाईक स्ट्रक्चर असतं, एक कॉटनी मास असतं, त्याला आपण फंगस असं म्हणतो किंवा बुरशी असं त्याला आपण कॉमन लँग्वेजमध्ये म्हणत असतो. तर ही जी बुरशी असते ही आपल्याला वेगवेगळ्या डेड आणि डिकेइंग मॅटरवरती बघायला मिळते. ज्या कुजक्या पदार्थ असतात किंवा काही प्लांट्स ॲनिमलच्या बॉडी वगैरे असते त्याच्यावरती आपल्याला हे फंगल ऑर्गॅनिझम्स बघायला मिळतात. त्याचे जनरल कॅरेक्टर्स आपण बघू. दीज आर युकॅरियोटिक, हेट्रोट्रॉपिक, शोईंग एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. फंजाय जे असतात ते युकॅरियोटिक असतात. युकॅरियोटिक म्हणजे आपल्याला माहीतच आहे की ज्याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस हा प्रेझेंट असतो. त्यानंतर फंजायमध्ये जेवढे पण ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजे जेवढे पण फंगस आहेत, ते सर्वच्या सर्व हेट्रोट्रॉपिक असतात. म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही आणि त्या अदर ऑर्गॅनिझम्सवरती डिपेंड्स असतात किंवा त्यांच्यापासून त्यांचं फूड ते ॲब्सॉर्ब करतात किंवा मिळवतात. आणि एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन हे शो करत असतात. एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन काय असतं? डायजेशनचे 2 टाईप्स असतात, इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रा सेल्युलर. इंट्रासेल्युलरमध्ये काय होतं की जे डायजेशन सेलच्या आतमध्ये होत असतं त्याला इंट्रासेल्युलर डायजेशन असं म्हणतात आणि जे सेलच्या बाहेर होत असतं त्याला एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन असं म्हणतात. तर फंजाय जे असतात ते डेड आणि डिकेइंग मॅटरवरती ग्रो करतात आणि तिथून ते त्यांचं फूड हे ॲब्झॉर्ब करत असतात. तर तेव्हा ते काय करतात की त्या डेड मॅटरवरती एन्झाईम सिक्रीट करतात आणि एन्झाईम सिक्रीट केल्यानंतर ते तिथून ते फूड ॲब्झॉर्ब करत असतात. आणि ही जी प्रोसेस असते ही बॉडीच्या बाहेर होत असते, म्हणून तिला एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन असं म्हटलं आहे. दीज आर फाउंड इन वार्म अँड ह्युमिड प्लेसेस. फंगस जे असतात ते मोस्टली आपल्याला ह्युमिड प्लेसेस म्हणजे ज्या दमट वातावरणामध्ये, मॉइस्ट एन्व्हायरमेंटमध्ये फंगस या ग्रो करत असतात. बॉडी ऑर्गनायझेशन जर बघितलं तर दीज आर युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर अँड फिलामेंटस. हे फंजाय हे युनिसेल्युलर असतात, मल्टीसेल्युलर असतात किंवा फिलामेंटस असतात. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स हॅव अ प्रोटोप्लास्ट विथ मेनी न्यूक्लियाय. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे असतात त्यांच्यामध्ये प्रोटोप्लास्ट असतो, त्यांना प्रोटोप्लास्ट असतो विथ मेनी न्यूक्लियाय. प्रोटोप्लास्टमध्ये काय असतं की ते एक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा पार्ट असतो, ज्याच्यामध्ये लिव्हिंग पार्ट असतो, ज्याच्यामध्ये सेल ऑर्गनलीज हे प्रेझेंट असतात, म्हणजे सेल कॉम्पोनंट्स हे प्रेझेंट असतात सेल वॉल वगळता. त्याला प्रोटोप्लास्ट असं म्हटलं आहे आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियस हे मेनी असतात. काय असतं? युनिसेल्युलरमध्ये प्रोटोप्लास्ट असतं, त्याच्यामध्ये मेनी न्यूक्लियस असतात. एक्झाम्पल रायझोपस आहे. आणि काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे असतात त्यांच्यामध्ये सिंगल न्यूक्लियाय हा प्रेझेंट असतो. त्याचं एक्झाम्पल आहे ईस्ट. फिलामेंटस फंजाय कन्सिस्ट ऑफ अ बॉडी कॉल्ड मायसेलियम इन विच हायफी आर प्रेझेंट. काही ज्या फंगस असतात त्या फिलामेंटस असतात आणि फिलामेंटस ज्या असतात त्याच्यामध्ये त्याला फिलामेंटस बॉडीला मायसेलियम असं म्हटलं आहे. आणि मायसेलियम जे आहे, मायसेलियममध्ये काय असतं? हायफी प्रेझेंट असतात. फिलामेंटस म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स. फॉर एक्झाम्पल, फंजायची जी बॉडी स्ट्रक्चर असतं ते या प्रकारे असतं. फंगसचं आपण जर नीट ऑब्झर्व केलं बुरशीला तर थ्रेड लाईक अशा कॉटनी स्ट्रक्चर्स दिसतं, दोरीसारखं स्ट्रक्चर दिसतं. तर हे जे सिंगल स्ट्रक्चर असतं हे सिंगल
थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं याला हायफी असं म्हणतात, हायफी. आणि या पूर्ण मासला मायसेलियम असं म्हणतात. तर काय सांगितलं आहे, फिलामेंटस फंजाई कन्सिस्ट ऑफ अ बॉडी कॉल्ड मायसेलियम इन विच हायफी आर प्रेझेंट. तर हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं याला मायसेलियम असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये या हायफी या प्रेझेंट असतात. द हायफी मे बी विथ सेप्टा ऑर विदाऊट सेप्टा. आता सेप्टा काय आहे, जर एक सिंगल हायफी आपण बघितली तर ती अशी असते, म्हणजे ती सिंगल थ्रेड जर आपण घेतली तर ती अशी असते हायफी. ह्याच्यामध्ये जर सेल डिवाईड झालेला असेल तर ह्या पार्टिशन्सला, म्हणजे इथं हे मल्टीन्यूक्लिएट स्ट्रक्चर असतं, याच्यामध्ये जर हे पार्टिशन्स जर असले तर या पार्टिशनला सेप्टा असं म्हटलं आहे आणि त्या हायफीला सेप्टेट हायफी असं म्हणतात. आणि जर हायफी जर सेप्टा अब्सेंट असेल, जर हायफी हे फक्त त्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतील आणि हे जे सेपरेशन झालेलं आहे, हे पार्टिशन जे आहे ते जर त्याच्यामध्ये नसेल, मीन्स ती या प्रकारची दिसेल, तर याला असेप्टेट हायफी असं म्हणतात. तर हायफी ही विथ सेप्टेट असते किंवा विदाऊट सेप्टा असते, असेप्टेट असते. दे मे बी युनिन्यूक्लिएट ऑर मल्टीन्यूक्लिएट. तर हायफी हे युनिन्यूक्लिएट असतात किंवा मल्टीन्यूक्लिएट असतात, म्हणजे सिंगल न्यूक्लियस तिथं प्रेझेंट असतो किंवा मल्टीन्यूक्लिएट मेनी न्यूक्लियस तिथं प्रेझेंट असतात. द नॉन सेप्टेड मल्टीन्यूक्लिएटेड हायफी आर कॉल्ड सिनोसायटिक हायफी. जी नॉन सेप्टेड असते, ज्याच्यामध्ये पार्टिशन नसतात, ही जी नॉन सेप्टेड हायफी असते, या हायफीला आणि मल्टीन्यूक्लिएटेड हायफी जी असते तिला सिनोसायटिक हायफी असं म्हणतात. द सेल वॉल इज कंपोज ऑफ कायटिन. सेल वॉल जी असते फंगसची ती कायटिनने बनलेली असते. प्लांट्सची जी असते ती सेल्युलोजने बनलेली असते, तशीच फंगसची सेल वॉल ही कायटिनने बनलेली असते. आणि मोड ऑफ न्यूट्रिशन जर बघणार आपण तर ते हेट्रोट्रॉपिक असतं, पूर्णपणे हेट्रोट्रॉपिक असतं. त्याच्यामध्ये एकतर ते सॅप्रोफायटिक असतात, पॅरासायटिक असतात किंवा सिम्बायोटिक असतात. सॅप्रोफायटिक म्हणजे ते डेड अँड डिकेइंग मॅटरवरती मॅटरपासून त्यांचं न्यूट्रिशन मिळवत असतात किंवा अदर प्लांट्स ॲनिमल्सवरती ते डिपेंड असतात. आणि सिम्बायोटिक म्हणजे ते म्युच्युअल असोसिएशन शो करतात अदर प्लांट्ससोबत. फॉर एक्झाम्पल अल्गी. फंजायचं जे रिप्रोडक्शन आहे ते 2 प्रकारे होत असतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन जे असतं ते फ्रॅगमेंटेशनने होतं, बडिंगने होतं किंवा फ्युजनने होत असतं. फ्रॅगमेंटेशनमध्ये काय होतं, पॅरेंट ऑर्गॅनिझम्सचे फ्रॅगमेंट्स होतात, फ्रॅगमेंट्समध्ये तो ब्रेक होत असतो पॅरेंट ऑर्गॅनिझम, आणि प्रत्येक फ्रॅगमेंट हे इंडिपेंडेंटली एका नवीन ऑर्गॅनिझमच्या फॉर्ममध्ये ग्रो करत असतात, सर्वाईव्ह करत असतात. त्यानंतर बडिंगमध्ये काय होतं की पॅरेंट ऑर्गॅनिझमला बड फॉर्मेशन होतं. बड फॉर्मेशन झाल्यानंतर ते बड ग्रो होतो. मॅच्युअर झाल्यानंतर पॅरेंट ऑर्गॅनिझमपासून डिटॅच होतात ते बड आणि नंतर ते इंडिपेंडंटली सर्वाईव्ह करत असतात. फ्युजनमध्ये काय होतं की पॅरेंट ऑर्गॅनिझम जो असतो तो 2 सेल्समध्ये डिवाईड होतो. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन हे 3 स्टेजेसमध्ये कंप्लीट होत असतं. प्लाझ्मोगॅमी, कॅरिओगॅमी आणि मिओसिस. प्लाझ्मोगॅमी जे आहे त्याच्यामध्ये प्रोटोप्लास्टचं फ्युजन होतं, मोटाईल किंवा नन मोटाईल गॅमेट्सचं फ्युजन होतं. कॅरिओगॅमीमध्ये काय होतं, 2 न्यूक्लियसचं फ्युजन होतं, हॅप्लॉइड न्यूक्लियसचं.
त्यानंतर त्या न्यूक्लियसमध्ये मिओसिस होतं. मिओसिस झाल्यानंतर झायगोट फॉर्मेशन होतं. डिप्लॉइड झायगोट हा मिळत असतो. आणि मिओसिस झाल्यानंतर झायगोट जो असतो तो त्याचे हॅप्लॉइड स्पोर्स हा तयार करत असतो. तर कशा प्रकारे होतं ते की प्लाझ्मोगॅमी म्हणजे काय आहे की जिथं प्रोटोप्लाझमचं म्हणजे जे 2 डिफरंट हॅप्लॉइड मायसेलिया असतात त्या डिफरंट मायसेलियांचं फ्युजन होतं आणि त्याला प्लाझ्मोगॅमी असं म्हटलं जातं. जिथं 2 डिफरंट मायसेलिया किंवा प्रोटोप्लाझमचं फ्युजन होतं त्या स्टेजला प्लाझ्मोगॅमी असं म्हटलं जातं. त्यानंतर इथं 2 मायसेलिया जरी फ्यूज झाले तरी त्यांचे जे न्यूक्लियस आहेत ते फ्यूज होत नसतात. हे न्यूक्लियस हे सेपरेट राहत असतात. तर सेपरेट असल्यामुळे न्यूक्लियस हे सेपरेट असल्यामुळे त्या स्टेजला हेट्रोकॅरियोटिक स्टेज असं म्हटलं आहे. कारण इथं 2 डिफरंट न्यूक्लियस हे एकत्र येत असतात. तर हिला डायकॅरियोटिक स्टेज किंवा हेट्रोकॅरियोटिक स्टेज असं सुद्धा म्हणतात. आणि नंतर एका रेस्टिंग पिरियडनंतर हे जे 2 न्यूक्लियस असतात हे फ्यूज होतात आणि न्यूक्लियस फ्यूज होतात त्या स्टेजला कॅरिओगॅमी असं म्हटलं आहे. द न्यूक्लियस फ्यूज टू फॉर्म अ डिप्लॉइड झायगोट. तर हे 2 हॅप्लॉइड न्यूक्लियस फ्यूज झाल्यानंतर ते एक डिप्लॉइड झायगोट फॉर्म करतात आणि हा जो झायगोट आहे या झायगोटचं मिओसिस होतं. मिओसिसमध्ये काय होतं की मिओसिस ही रिडक्शन डिव्हिजन आहे ज्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर हे रिड्यूस होतात. तर डिप्लॉइडला आपण 2n ने इंडिकेट करतो आणि हॅप्लॉइडला n ने इंडिकेट करतो. तर या झायगोटमध्ये या न्यूक्लियसमध्ये मिओसिस होईल आणि मिओसिस झाल्यानंतर क्रोमोझोम नंबर्स हे रिड्यूस होतील आणि ते हॅप्लॉइड स्पोर्स हे फॉर्म करतील आणि नंतर हे हॅप्लॉइड स्पोर्स जे आहेत ते जर्मिनेट झाल्यानंतर मायसेलियम फॉर्म करतील आणि मायसेलियम फॉर्म केल्यानंतर ह्या मायसेलियममध्ये फ्रुटिंग बॉडीज फॉर्म होतील आणि त्या फ्रुटिंग बॉडीजमध्ये स्पोर फॉर्मेशन होईल आणि पुन्हा हे स्पोर जर्मिनेट झाल्यानंतर नवीन मायसेलियम किंवा नवीन हॅप्लॉइड बॉडी हे ते फॉर्म करतील. तर अशा प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन हे 3 स्टेप्समध्ये होत असतं. प्लाझ्मोगॅमी, कॅरिओगॅमी आणि मिओसिस. त्यानंतर फंजाय जे आहेत ते यूजफुल पण असतात आणि हार्मफुल पण असतात. मशरूम जे आहेत मशरूम्सला आपण ॲज अ फूड म्हणून यूज करतो आणि ईस्ट जे आहे ईस्टला बेकरी किंवा ब्रेवरीजमध्ये यूज केलं जातं. पेनिसिलियम जे आहे ते अँटीबायोटिक प्रोडक्शनसाठी त्याचा यूज करतात आणि काही जे फंगस आहेत ते सॉईलची फर्टिलिटी इन्क्रीज करत असतात आणि काही हार्मफुल फंजाय जे आहेत ते डिसीज कॉझिंग असतात. प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये ते डिसीज कॉज करतात. लाईक रस्ट डिसीज जो पक्सिनिया या फंगायमुळे होतो सिरियल्समध्ये. आणि इरगोट ऑफ बाजरामध्ये इरगोट नावाचा डिसीज होतो क्लॅव्हिसेप्स मायक्रोसेफॅला या फंगायमुळे. तर फंगाय हे हार्मफुल पण असतात आणि यूजफुल पण असतात. फंजाय जे आहेत ते मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर, मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन आणि फ्रुटिंग बॉडीच्या बेसिसवरती त्यांना क्लासिफाय करण्यात आलं आहे. मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर म्हणजे त्यांचं फॉर्म कसं आहे, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्या बेसिसवरती. नंतर त्यांचं स्पोर फॉर्मेशन हे डिफरंट टाईप्सचं असतं. डिफरंट टाईपचे स्पोर्स ते फॉर्म करतात. तर त्या बेसिसवरती त्यांना क्लासिफाय करण्यात आलं आहे. आणि फ्रुटिंग बॉडीज स्पोर प्रोड्यूस करतात त्या फ्रुटिंग बॉडीजच्या बेसिसवरती या फ्रुटिंग बॉडीज ज्या आहेत त्यासुद्धा डिफरंट असतात डिफरंट स्पेसीजमध्ये. तर त्याच्या बेसिसवरती त्यांना क्लासिफाय करण्यात आलं आहे 4 टाईप्समध्ये: फायकोमायसिटीज, अस्कोमायसिटीज, बॅसिडोमायसिटीज आणि ड्यूट्रोमायसिटीज. फायकोमायसिटीज जे आहे
त्याला अल्गल फंजाय असं म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये काही जे कॅरेक्टर आहेत ते अल्गल सारखी सिमिलॅरिटी याच्यामध्ये बघायला मिळते, म्हणून याला अल्गल फंजाय असं म्हटलं जातं. These are commonly found in moist, damp places or decaying wood or as parasites on plants. फायकोमायसेटीज या फंगलचे जे मेंबर्स आहेत ते काही जे आहेत ते मॉइस्ट डॅम्प प्लेसेसमध्ये, म्हणजे जिथं ओलसर वातावरण असतं, मॉइस्ट एन्व्हायरमेंट असतं, त्या ठिकाणी हे ग्रो करतात. काही जे असतात ते डिकेइंग वूडवरती ग्रो करतात आणि काही जे असतात ते प्लांट्सवरती ॲज अ पॅरासाईट म्हणून ग्रो करत असतात. मायसेलियम जे असतं ते असेप्टेट असतं आणि सिनोसायटिक असतं. मायसेलियम जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं हायफीचं, नेटवर्क ऑफ हायफी म्हणजे मायसेलियम असेप्टेट असतं, म्हणजे तिथं त्याच्या सेल वॉलमध्ये पार्टिशन नसतं आणि मल्टीन्यूक्लिएट स्ट्रक्चर असतं, म्हणून त्याला सिनोसायटिक असं म्हटलं आहे. मायसेलियम काय असतं, असेप्टेट असतं आणि सिनोसायटिक असतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते बाय झूस्पोर्स होतं किंवा बाय प्लॅनोस्पोर्स होत असतं. झूस्पोर्स म्हणजे फ्लॅजिलेटेड स्पोर्स असतात जे मोटाईल असतात, त्या स्पोर्सच्या थ्रू, किंवा अप्लॅनोस्पोर्स जे नॉन मोटाईल स्पोर्स असतात जे अल्गीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. अशा स्पोर्सच्या थ्रू असेक्शुअल रिप्रोडक्शन हे होत असतं. These spores are endogenously produced in sporangium. हे जे स्पोर्स असतात हे एंडोजिनसली प्रोड्यूस होतात स्पोरॅन्जियममध्ये. स्पोरॅन्जियम काय आहे, रिसेप्टॅकल असतं ज्याच्यामध्ये स्पोर्स हे प्रोड्यूस होतात किंवा स्पोर्स हे प्रेझेंट असतात. ही हायफी आहे, फंगल स्ट्रक्चर आहे, हायफल थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आहे, याला मायसेलियम असं म्हणतात. आणि या स्पोरॅन्जियमला ज्याच्यामध्ये स्पोअर्स प्रेझेंट असतात त्याला स्पोरॅन्जियम असं म्हणतात आणि त्याच्या स्टॉकला स्पोरॅन्जिओफोर असं म्हणतात. तर ते स्पोरॅन्जियममध्ये त्या रिसेप्टॅकलमध्ये प्रेझेंट असतात, म्हणून स्पोर्स आर एंडोजिनसली प्रोड्यूस असं म्हटलं आहे इन अ स्पोरॅन्जियम. झूस्पोर्स आर प्रोड्यूस बाय आयसोगॅमी ऑर उगॅमी. झूस्पोर्स जे आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये जे झूस्पोर्स प्रोड्यूस होतात ते आयसोगॅमीच्या थ्रू होतात किंवा उगॅमीच्या थ्रू होतात. आयसोगॅमी म्हणजे काय, आयसोगॅमीमध्ये काय असतं की जे मेल आणि फिमेल गॅमेट्स असतात ते सिमिलर असतात आणि म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर साईज हे सेम असते. आणि उगॅमीमध्ये काय होतं की मेल गॅमेट जो असतो तो स्मॉलर असतो आणि फिमेल गॅमेट हा मेल गॅमेटच्या कंपॅरिझनमध्ये लार्जर असतो. तर झूस्पोर हे आयसोगॅमी किंवा उगॅमीच्या थ्रू प्रोड्यूस होतात सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. त्याचं एक्झाम्पल आहे म्युकर, रायझोपस, अल्बुगो एक्सेट्रा. ब्रेडवरती जे आपल्याला फंगल बॉडी दिसते त्याला रायझोपस असं म्हटलं जातं. तर त्या टाईपचे जे फंगस आहेत ते या फायकोमायसेटीस या अल्गल फंजायमध्ये बघायला मिळतात. सेकंड आहे अस्कोमायसिटीज. ह्या फंगसच्या टाईपला सॅक फंजाय असं सुद्धा म्हटलं जातं, कारण त्यांची बॉडी जी असते ती सॅक लाईक स्ट्रक्चर फॉर्म करते आणि म्हणून त्यांना सॅक लाईक फंजाय असं सुद्धा म्हटलं जातं. त्यांच्या ज्या सॅक त्याच्यामध्ये ज्या प्रेझेंट असतात त्याला अस्कस असं सुद्धा म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये सेक्चुअल स्पोर्स हे प्रोड्यूस होत असतात आणि म्हणून त्यांना सॅक लाईक फंजाय असं सुद्धा म्हटलं जातं. दीज आर मोस्टली मल्टीसेल्युलर, रेअरली युनिसेल्युलर. अस्कोमायसिटीज चे जे मेंबर्स आहेत ते मल्टीसेल्युलर असतात किंवा रेअरली युनिसेल्युलर असतात. युनिसेल्युलर लाईक ईस्ट. द हायफी आर ब्रांच अँड सेपरेट. हायफी जे असतात थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स जे असतं ते ब्रांच असतं आणि सेपरेट असतं, म्हणजे पार्टिशन हे प्रेझेंट असतं त्याच्या हायफीजमध्ये. मोस्टली दे आर टेरेस्ट्रियल, पॅरासायटिक ऑर कॅप्रोफिलस. मोस्टली हे टेरेस्ट्रियल असतात म्हणजे लँडवरती ग्रो करतात. पॅरासायटिक असतात जे अदर ऑर्गॅनिझम्सवर डिपेंड असतात किंवा त्यांच्या बॉडीवरती ग्रो करतात, लाईक प्लांट्स वगैरे.
ऑर कॅप्रोफिलस म्हणजे डंगवरती ग्रो करतात. दे प्रोड्यूस एंडोजिनस सेक्शुअल स्पोर्स कॉल्ड अस्कोस्पोर्स इन सॅक लाईक स्ट्रक्चर कॉल्ड अस्की. हे जे याचे जे स्पोअर्स असतात ते एका सॅक लाईक स्ट्रक्चरमध्ये प्रोड्यूस होतात, ज्याला अस्की असं म्हटलं जातं. आणि त्या अस्कीमध्ये त्या सॅक लाईक स्ट्रक्चरला अस्की असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये जे स्पोर्स प्रोड्यूस होतात त्यांना अस्कोस्पोर्स असं म्हटलं जातं. आणि ते स्पोर्स काय असतात? एंडोजिनस. कशामध्ये? सेक्शुअल स्पोर्समध्ये. सेक्शुअली जे स्पोर्स प्रोड्यूस होतात ते अस्कोस्पोर्स. सम प्रोड्यूस फ्रुटिंग बॉडीज, अस्कोस्कार्प विच इन्क्लोज अस्की. हे जे असतात ते सॅक लाईक स्ट्रक्चरमध्ये क्लोज स्ट्रक्चरमध्ये असतात, एंडोजिनस. आणि हे जे असतात ते एक्झोजिनस असतात, म्हणजे ते फ्रुटिंग बॉडीवरती डायरेक्टली प्रेझेंट असतात अस्कोकार्पमधली. या प्रकारे ही काय आहे? हायफी आहे. हा कोनिडिओफोर आहे, जो स्टॉक आहे फ्रुटिंग बॉडीचं. ही फ्रुटिंग बॉडी आहे. हे कोनिडिया प्रेझेंट आहेत. आणि हे जे आहे ते स्टिग्मा आहे, जे सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे, सपोर्टिंग पार्ट आहे, ज्याच्यावरती हे कोनिडिया प्रेझेंट आहे. तर या प्रकारे काही जे स्पोर्स आहेत अस्कोकार्पवरती प्रेझेंट असतात. फ्रुटिंग बॉडीज जे असतात त्या फ्रुटिंग बॉडीजवरती काही इन्क्लोज असतात आणि काही क्लोज टाईपचे स्पोर्स हे प्रेझेंट असतात. द असेक्शुअल अँड एक्झोजिनसली प्रोड्यूस स्पोर्स आर कॉल्ड कोनिडिया. जे असेक्शुअली प्रोड्यूस होतात, एक्झोजिनसली प्रोड्यूस झालेले स्पोर्स जे असतात त्यांना कोनिडिया असं म्हणतात. ईस्ट रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय बडिंग. ईस्ट ज्या असतात युनिसेल्युलर फंजाय त्या असेक्शुअली रिप्रोड्यूस करतात बाय बडिंग. सेक्शुअल रिप्रोडक्शन जे असतं ते 3 स्टेजेसमध्ये होत असतं, जे मी तुम्हाला फंजायच्या जनरल कॅरेक्टर्स जेव्हा आपण बघितले होते त्याच्यामध्ये त्याची लाईफ सायकल ही दाखवली होती की प्लाझ्मोगॅमी होतं, कॅरिओगॅमी होतं आणि नंतर मिओसिस होतं. प्लाझ्मोगॅमीमध्ये काय होतं? प्रोटोप्लाझमचं फ्युजन होतं. त्यानंतर कॅरिओगॅमीमध्ये न्यूक्लियसचं फ्युजन होतं आणि त्यानंतर डिप्लॉईड झायगोट हा फॉर्म होत असतो. आणि डिप्लॉईड झायगोटमध्ये मिओसिस होतं. आणि मिओसिस झाल्यानंतर त्या डिप्लॉईड झायगोटपासून क्रोमोझोम नंबर हे रिड्यूस झाल्यानंतर अस्कोस्पोर्स जे सेक्शुअल स्पोर्स आहेत ते फॉर्म होत असतात सेक्शुअल रिप्रोडक्शन नंतर, या 3 स्टेजेस कंप्लीट झाल्यानंतर. त्यानंतर अस्कोस्पोर्स जे आहेत ते युजफुल पण असतात आणि हार्मफुल पण असतात. ईस्ट जे आहे त्याच्यापासून ते काय आहे? सोर्स ऑफ प्रोटीन्स अँड विटामिन्स. अँड डिफरंट स्पेसीज ऑफ ईस्ट सॅक्रोमायसिस आर यूज इन ब्रेड मेकिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग. डिफरंट स्पेसीज जे आहे ईस्टच्या लाईक सॅक्रोमायसिस या ब्रेड मेकिंगसाठी आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी यूज केल्या जातात. मेनी ऑर्गॅनिक ॲसिड्स अँड एन्झाईम्स आर प्रोड्यूस बाय अस्कोमायसिटीज. बरेचसे ऑर्गॅनिक ॲसिड्स आणि एन्झाईम्स हे अस्कोमायसिटीजच्या थ्रू प्रोड्यूस केले जातात. फॉर एक्झाम्पल सायट्रिक ॲसिड. डिफरंट काइंड्स ऑफ चीज आर प्रिपेअर्ड फ्रॉम डिफरंट पेनिसिलियम स्पेसीज. वेगवेगळ्या प्रकारचे चीज हे डिफरंट पेनिसिलियम स्पेसीजपासून बनवले जातात. सम फंजाय आर डिसीज कॉझिंग. काही फंजाय जे असतात ते डिसीज कॉज करतात, लाईक ॲपल स्कॅब, राईस ब्लास्ट, पावडरी मेल्ड्यू एक्सेट्रा. थर्ड आहे बॅसिडोमायसिटीज. बॅसिडोमायसिटीजला कॉमनली क्लब फंजाय असं सुद्धा म्हटलं जातं, कारण या मशरूम प्रोड्युसिंग हे जे बॅसिडोमायसिट्स असतात हे मशरूम प्रोड्युसिंग फंजाय असतात, जे क्लब शेप फ्रुटिंग बॉडीज या प्रोड्यूस करत असतात. त्याच्यामध्ये शेल्फ फंजाय येतात, जे लेदरी वुडी स्ट्रक्चर असतं, ज्याच्यामध्ये सेंट्रल ॲक्सिस हा
सेंट्रल ॲक्सिस किंवा सेंट्रल स्टेम हा अबसेंट असतो, त्याला शेल्फ फंजाय असं म्हणतात. जसं एक्झाम्पल आहे गॅनोडर्मा. त्यानंतर पफ बॉल्स म्हणजे जे आपलं पावडर अप्लाय करायचे पफ्स असतात, त्या पफ लाईक जी बॉडी असते ज्या ज्या फंजायची, त्याला पफ बॉल्स असं म्हटलं आहे. तर बॉडी स्ट्रक्चर हे शेल्फ फंजाय किंवा पफ बॉल्स असं, पफ बॉल लाईक बॉडी स्ट्रक्चर असतं म्हणून त्याला पफ बॉल फंजाय असं म्हटलं आहे. आणि काही जे असतात ते फ्लेशी फंजाय असतात. तर बॅसिडोमायसिट्स काय आहे, मशरूम प्रोड्युसिंग फंजाय आहे. दे हॅव अ ब्रांच सेपरेट हायफी. त्यांची जी हायफी असते ती ब्रांच असते, सेपरेट असते, पार्टिशन त्याच्यामध्ये असतं हायफीजमध्ये, आणि ती ब्रांच असते. असेक्शुअल रिप्रोडक्शन जे असतं ते अबसेंट असतं, पण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे बाय फ्रॅगमेंटेशन होत असतं. फ्रॅगमेंटेशनमध्ये काय होतं की पॅरेंट ऑर्गॅनिझम फ्रॅगमेंट्समध्ये ब्रेक होतो आणि प्रत्येक फ्रॅगमेंट्स हा इंडिपेंडेंटली ग्रो करत असतो. सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते सोमॅटोगॅमीच्या थ्रू होतं आणि सेक्स ऑर्गन्स हे अबसेंट असतात. सोमॅटोगॅमीमध्ये काय होतं, व्हेजिटेटिव्ह सेल्स किंवा सोमॅटिक सेल्सचं फ्युजन होतं आणि त्यानंतर ते डायकॅरिओटिक मायसेलियम प्रोड्यूस करतात आणि डायकॅरिओटिक मायसेलियम नंतर ते फ्रुटिंग बॉडीज प्रोड्यूस करतात, बॅसिडिया. Some mushrooms are edible while other are poisonous, but they are similar in their form and shapes. काही मशरूम्स जे असतात ते एडिबल असतात आणि काही पॉयझनस असतात, पण त्यांचं बॉडी स्ट्रक्चर जे असतं ते सिमिलर असतं. Also causes agricultural diseases like rust, smut disease, which affects on corn, blackberries and grains such as wheat, oats and rye. काही जे असतात ते डिसीज कॉझिंग फंजाय असतात बॅसिडोमायसिटीजमधले, तर ते कॉर्नवरती, ब्लॅकबेरीजवरती किंवा अदर जे ग्रेन्स आहेत त्यांच्यामध्ये डिसीजेस कॉज करतात. फॉर एक्झाम्पल ॲगॅरिकस मशरूम ज्याला आपण म्हणतो ते, याचे एक्झाम्पल्स आहेत बॅसिडोमायसिटीसचे. गॅनोडर्मा ज्याला ब्रॅकेट फंजाय असं म्हणतात, ब्रॅकेट लाईक बॉडी त्याची असते, स्ट्रक्चर त्याचं ब्रॅकेट लाईक असतं. युस्टिलागो आणि पक्सिनिया हे डिसीज कॉझिंग फंजाय आहे, त्यांना स्मट्स किंवा रस्ट असं सुद्धा म्हटलं जातं. फोर्थ आहे डिट्रोमायसिट्स. याला इम्परफेक्ट फंजाय असं म्हटलं जातं, कारण या डिट्रोमायसिट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन हे अबसेंट असतं, ते फक्त असेक्शुअली रिप्रोड्यूस करत असतात. त्यांचं मायसेलियम जे असतं ते सेपरेट ब्रांच मायसेलियम असतं, म्हणजे पार्टिशन हे प्रेझेंट असतं आणि ब्रांच असतं. त्यानंतर मेनी ऑफ देम आर सॅप्रोफायटिक व्हाईल अदर आर पॅरासायटिक ऑफ प्लांट्स ॲनिमल इन्क्लुडिंग मॅन. काही ज्या स्पेसीज असतात, बऱ्याचशा स्पेसीज या सॅप्रोफायटिक असतात, म्हणजे डेड अँड डिकिंग मॅटरवरती त्या ग्रो करतात. आणि काही ज्या असतात त्या पॅरासायटिक असतात आणि त्या प्लांट्स, ॲनिमल्स किंवा ह्युमन बिंग्स वरसुद्धा त्या ॲज अ पॅरासायटिक म्हणून त्या सर्वाईव्ह करत असतात, ग्रो करत असतात त्यांच्या बॉडीवरती किंवा इन्फेक्ट करत असतात. इन डिट्रोमायसिटीज रिप्रोडक्शन ऑकर्स इन सेव्हरल डिफरंट फॉर्म्स. स्पोर्स ऑर कोनिडिया मे बी प्रोड्यूस डायरेक्टली ऑन द मायसेलियम. मायसिटीज मध्ये स्पोर फॉर्मेशन हे वेगळ्या प्रकारे होत असतं. त्याचे जे कोनिडिया असतात ते डायरेक्टली मायसेलियमवरती प्रेझेंट असतात. मोस्टली आपण काय बघितलं की फंजायमध्ये जे स्पोर्स असतात ते फ्रुटिंग बॉडीवरती प्रेझेंट असतात, परंतु डिट्रोमायसिटीसमध्ये स्पोर्स हे मायसेलियमवरती डायरेक्ट प्रेझेंट असतात, म्हणून त्यांना अदर पासून वेगळ्या टाईपमध्ये मेन्शन करण्यात आलं.
Asexual reproduction by conidia, they may be unicellular or multicellular. कोनिडिया काय आहे? असेक्च्युअल स्पोर्स. असेक्च्युअल रिप्रोडक्शन जे असतं ते कोनिडियाच्या थ्रू होत असतं. ते युनिसेल्युलर असू शकतात किंवा मल्टीसेल्युलर असतात. सम आर युजफुल ॲज वेल ॲज हार्मफुल फंजाय. इम्परफेक्ट फंजाय जे असतात त्या काही युजफुल असतात, काही हार्मफुल असतात. व्हेरियस फर्मेंटेशन प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर्ड बाय डिफरंट स्पेसीज ऑफ इनपरफेक्ट फंजाय. बऱ्याचशा स्पेसीज ज्या आहेत इनपरफेक्ट फंजाय त्या फर्मेंटेशन प्रोसेसेसमध्ये यूज केल्या जातात. स्पेसीज इम्परफेक्ट फंजायच्या काही ज्या असतात त्या एन्झाईम प्रोड्यूस करत असतात, लाईक डायटेज, प्रोटीज एक्सेट्रा. कोणत्या स्पेसीज? ॲस्परजिलसच्या काही स्पेसीज ज्या असतात त्या एन्झाईम प्रोड्यूस करतात. हार्मफुल फंजाय आर, काही ज्या हार्मफुल फंजाय आहेत त्या डिसीज कॉझिंग असतात, लाईक रेड रॉट ऑफ शुगर कॅन बाय कोलेटोट्रायकम. कोलेटोट्रायकम ह्याच्यामुळे रेड रॉट हा डिसीज होतो शुगर कॅनमध्ये. त्यानंतर ग्राउंडनटमध्ये टिक्का डिसीज होतो सर्कोस्पोरा या फंजायमुळे. आणि ॲस्परजिलोसिस हे जे इन्फेक्शन आहे ते एक्सटर्नल इयरमध्ये, थ्रॉटमध्ये किंवा लंग्समध्ये होतं ॲस्परजिलसच्या डिफरंट स्पेसीजच्या थ्रू. तर डेट्रोमायसेट्स हे लास्ट फंजायचं टाईप होतं ज्याला इम्परफेक्ट फंजाय असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन हे अब्सेंट असतं आणि फक्त हे असेक्शुअली रिप्रोड्यूस करत असतात. इथे आपलं किंगडम फंजाय हे कंप्लीट झालं.